तो मृतदेह दादांचा नव्हता. दादा जिवंत आहेत. अखेर त्या रहस्यमयी विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला आणि एका अशा सत्याचा उलगडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. 28 जानेवारीचा तो दिवस. सह्याद्रीच्या कुशीत एका विमानाचा रहस्यमय शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचे एक वादळी नेतृत्व आपल्यातून निघून गेलंय. पण आज तब्बल 10 दिवसानंतर या प्रकरणात एक असं धक्कादायक खुलासा झालाय की ज्याचा कल्पनाच कुणी केली नव्हती. अखेर विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला असून त्या 6व्या प्रवाशाचं गुपित आता समोर आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामतीच्या गल्लीबोळा आणि राजकीय वर्तुळात आता दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की दादा पुन्हा येणार. त्यांना कुठेतरी सुरक्षित ठाणी ठेवण्यात आलं आहे. ते लवकरच एखादी मोठी पत्रकार परिषद घेणार का, अशा प्रश्नांनी आता जोर धरला आहे. पहिल्या दिवशी सांगितलं गेलं विमानातून धूर निघत होता, विमानाचा चुरा झाला. मग प्रश्न असा पडला की अशा भीषण स्थितीत ते घड्याळ त्यांच्या हातातलं कसं सुरक्षित राहिलं. अमोल मिटकरींनी विचारलेला तो प्रश्न आजही हवेत आहे. जर सगळं जळून खाक झालं तर कागदपत्र कशी काय वाचली? सोशल मीडियावरील त्या 6 प्रवाशांच्या दाव्याला आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीमुळे नवीन वळण मिळालं. काही जण याला शिवाजी द बॉस स्टाईल एंट्री म्हणत आहे, तर काही जण याला नियतीचा चमत्कार म्हणत आहेत. पण या सगळ्या चर्चामागे नक्की दडलंय काय? ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर आलं? तो मृतदेह नेमकं कोणाचा होता? 6वा प्रवासी नक्की कुठे गायब झाला? काय आहे या प्रकरणाचा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट? चला जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून झेपावणाऱ्या एक महत्वाकांक्षी विमानाचा प्रवास अचानक एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबतो आणि सुरू होतो महाराष्ट्राच्या याच्यातील सगळ्यात मोठा सस्पेन्स थ्रिलर. नियतीचा खेळ म्हणावा की काळाचा आगोरी घाला. एका नेतृत्वाची एक्झिट ज्याने राजकारणाची समज कमी करणे दशकानुदशके आपल्या हाती ठेवली होती. पण केवळ एक दुर्दैवी वळण आहे की त्यामागे काही हालचाली घडत आहेत. आज महाराष्ट्र अशा उंबरठ्यावर उभा आहे जिथे तर्कवितर्कांना ऊत आला. अजित पवार हे नाव केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसून ते एका सत्तेच्या केंद्राचं नाव आहे. त्याचा विमानात झालेला रहस्यमय शेवट आणि त्यानंतर निर्माण झालेले अनेक अनुत्तरित प्रश्न ज्यामुळे संपूर्ण राज्य चक्रावून गेला आहे. लोक विचारत आहे, खरंच अजित पवार आपल्यातून निघून गेले आहे की ही वादळापूर्वीची शांतता आहे? अनेक थिरीज, धक्कादायक दावे आणि सरकारी शांतता याच्या भोवऱ्यात अडकलेला हा प्रकरणाचा थरार आज आपण अनुभवणार आहोत. हा केवळ अपघाताचा अहवाल नाही, तर सत्तेच्या वर्तुळातील त्या 6व्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि ब्लॅक बॉक्स मधलेल्या दडलेल्या शक्यताचा शोध आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि अचानक घडलेला तो काळाचा घाला. ही घटना घडल्यापासून प्रत्येक क्षणी नवनवीन माहिती समोर येत होती. राजकारणात अनेक चढउतार पाहिले गेले, पण या घटनेने निर्माण केलेली गूढता कदाचित पहिल्यांदाच अनुभवली जात आहे. तपास यंत्रणा ज्या दिशेने विचार करत आहे आणि प्रत्यक्षदर्शी ज्या दिशेने सांगत आहेत, यामध्ये एक मोठी तफावत मोठ्या रहस्याकडे बोट दाखवत होती. या प्रकरणाचा मागोवा घेताना सगळ्यात आधी समोर आली ती 6व्या प्रवाशाची थिअरी. सुरुवातीला जेव्हा या विमानाला अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा प्रसारमाध्यमांनी विमानात 6 जण असल्याची माहिती दिली होती. मात्र काही वेळाने केवळ 5 जणांचा दुर्दैवी शेवट झाल्याची अधिकृतपणे बातमी देण्यात आली. मग तो 6वा व्यक्ती नक्की कोण होता? या प्रश्नाला खतपाणी घातलं ते अमोल मिटकरी यांनी. त्यांच्या खळबळ विधानाने त्यांच्या दाव्यानुसार ज्या क्षणी विमान कोसळलं तर त्या क्षणी विमानातून कुणी उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, असं गोजूबावीच्या माजी सरपंचांनी सुद्धा असाच काहीचा दावा केल्याने प्रकरणातील गुंता वाढला होता. तपास यंत्रणाच्या मते हा प्रकार कमी दृश्यमानतामुळे घडला. पायलटने लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा धावपट्टीकडे झेप घेतली आणि अवघ्या 100 मीटर अंतरात असताना विमान कोसळलं. पण मात्र घटनास्थळाचे जे CCTV फुटेज समोर आले ते वेगळीच कथा सांगत आहे. फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे आकाशात घिरट्या घालत आणि दिसलं. तिथे धोक्याचा लवलेशही जाणवत नव्हता. मग तांत्रिक बिघाड की यंत्रणेशी केलेली छेडछाड, या शंकेने आता जोर धरला होता. अजित पवारांची ओळख नक्की कशी पटली? यावेळी 2 मतप्रवाह आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांच्या हातातील प्रसिद्ध घड्याळामुळे त्यांना ओळखलं गेलं, तर मिटकरी म्हणतात त्यांच्या जॅकेटवरून त्यांची ओळख पटली. पण पोलीस मात्र कोणतंही घड्याळ सापडलं नसल्याचं सांगत आहेत. या विसंगतीमुळे सर्वसामान्यांच्या मनात बाल चुकचुकत होती. दुसरीकडे वेळेचं गणित अधिकच गोंधळात टाकणार होतं. माजी मंत्री राजेश टोपे म्हणतात की त्यांनी सकाळी 7:30 वाजता या दुर्दैवी घटनेची माहिती त्यांना एका कार्यकर्त्याकडून मिळाली. परंतु श्रीजित पवार यांनी सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार 8:37 वाजेपर्यंत अजित पवार फोनवर बोलत होते. 8:37 पर्यंत ते जिवंत होते. तर 7:30ला माहिती मिळणं कसं शक्य आहे? हा एका तासाचा फरक नेमकं काय सुचवतो? या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडून दिली. मात्र त्यावेळी शरद पवार तातडीनं प्रसाद माध्यमांसमोर आले आणि केवळ अपघाती निधन आहे याचं राजकारण आणू नये
असं विधान केलं. राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की पवारांनी चौकशी पूर्ण होण्याआधीच इतकी घाई का केली. दुसरीकडे अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य जय पवार, पार्थ पवार, सुनित्रा पवार या प्रकरणावर मौन बाळगून आहे. हे मौन दुःखाचे की दबावाचे असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे आगामी 12 जानेवारीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तारखेला पक्षाचं विलिनीकरणाची प्रक्रिया पार पडणार होती. असं बोललं जात आहे की काही बड्या नेत्यांना हे विलिनीकरण मान्य नव्हतं. मग या 8-10 दिवसाच्या अंतरात हे कठोर पाऊल उचललं गेलं का? ही केवळ नैसर्गिक आपत्ती होती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या देहबॉलीकडे आता बारकाईने लक्ष पाहिले जात आहे. आता ही सगळी घडामोड होत असतानाच, या सगळ्या शक्यता समोर येत असतानाच एक धक्कादायक महत्त्वाची माहिती समोर आली, ज्याने या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलं. खरं तर या प्रकरणामध्ये दररोज काहीतरी दावे उठले जात होते. दररोज नवनवीन शक्यता उघडकीस येत होत्या. पहिल्या दिवशी सांगण्यात आलं कागद जाळले नाहीत, मग मृतदेह कसे जाळाले, सगळं जाळलं. पण दादाच्या हातातलं घड्याळ कसं काय सुरक्षित राहिलं हा दावा मिटकरीने केला होता. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. तो आरोपी या विमान कंपनीचा मालक होता. दिल्लीमध्ये जेव्हा त्याला धरण्यासाठी पोलीस गेले होते त्यावेळेस त्याच्या जे ऑफिस होतं ते बंद होतं. त्यानंतर त्याला कशा प्रकारे पकडण्यात आलं त्याची मुलाखत घेण्यात आली आणि त्या मुलाखतीमध्ये देखील काही महत्त्वाचे मुद्दे समोर येताच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालीच होती. पण तेवढ्यात सोशल मीडियावर जोर धरला एका अफवेने. ती अफवा होती दादा जिवंत आहे, दादा परत येणार, शिवाजी द बॉस पिक्चर सारखं ते पाठीमागे येणार. कारण की 6 प्रवासी होते, 5च मृतदेह सापडले. मग उरलेला एक व्यक्ती कोण होता? त्यातच एक अशी शक्यता समोर आली की दादांचा जो मृतदेह ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले तो मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून आणला होता. त्याचा ना चेहरा दिसत होता ना शरीराचा कुठला भाग दिसत होता. त्यांना तसे जे मृतदेह झाले तर ते लोक म्हणू लागले की ती बॉडी त्यांची नव्हतीच. आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट समोर आली, गोजूबावीचे माजी सरपंच जेव्हा काल कॅमेरा समोर आले त्यांनी स्वतः सांगितलं की ही जर अपघात होत असताना मी तिथे होतो तेव्हा मी त्या विमानातून कुणीतरी उडी मारत असल्याचा दावा त्यांनी केला. एक निळ्या कलरची पॅन्ट घातला असलेला व्यक्ती त्या विमानातून उडी घेत होता असा धक्कादायक दावा त्यांनी केला. मग दादा तर नेहमी पांढरा पायजामा आणि कुर्ता घालत असतात, मग त्यांनी निळी पॅन्ट नंतर घातली का? मग नेमकं कोणी उडी मारली? ते दादा होते, पायलट होता की 6वा प्रवासी होता? मग ज्याने उडी मारली तोच तर या प्रकरणाचा मास्टर माइंड तर नव्हता ना? अशा प्रकरणाची दोन त्या ठिकाणी धरू लागला. आता आपण महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत की जिथे सगळ्या प्रश्नाची उत्तरे एकाच ठिकाणी दडली, तो म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स. आता अपघात होऊन 5-10 दिवस उलटून गेले. सरकार ब्लॅक बॉक्समधला डेटा ज्यावेळेस अधिकृतपणे जाहीर करील त्याच वेळेस यातलं सगळं समजणार आहे की नेमकं काय होतं. आता जी गुप्तता ठेवण्यात आली आहे ही कशासाठी आहे? सगळी माहिती गुलदस्त्यात का ठेवली जात आहे असा हे प्रश्न आता हे केला आहे. काही कट्टर समर्थकांच्या मध्ये ही राजकीय खेळी असू शकते असं बोललं जाते. सोशल मीडियावर द शिवाजी द बॉस चित्रपटाप्रमाणे अजित पवारांची रिएंट्री होईल अशा चर्चांना उधाण आलं. जरी हे केवळ कल्पनाशक्ती वाटत असली तरी 5 मृतदेहांची ओळख, तो 6वा व्यक्ती, वेळेची तफावत यामुळे चर्चेला त्या ठिकाणी बळ मिळत आहे. अजित पवार आपल्यात असते तर त्यांनी या सगळ्या रहस्याचा उलगडा आपल्या खास शैलीत केला असता. पण सध्या तरी त्यांची एक अकस्मात एक्झिट नसून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातले सगळ्यात मोठे रहस्य बनले आहे. ब्लॅक बॉक्स जेव्हा उघडेल त्यातली माहिती जेव्हा समोर येईल तेव्हा सगळं स्पष्ट होईल. तो खरोखर काळाचा महिमा होता की सत्तेच्या सारीपाटावर रचलेला एखादा सापळा होता. तोपर्यंत या रहस्याचा दूर असाच वळण घेत नाही. आता ही जी माहिती आपण सांगितली आहे ही सोशल मीडियावर चर्चेला जाणाऱ्या ज्या काय चर्चा आहे किंवा सूत्रांकडून मिळालेल्या माहित्या यावर आधारित ही केवळ एक शक्यता होती. आमचं मत ही कोणाचीही भावना दुखवणे नसून फक्त लोकांच्या प्रश्नाला आवाज देणं हाच आहे. आता तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.